गोलंदाज सज्ज आहे संकेत. लेग कटर होता, क्विक लेग ब्रेक टाकला होता. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे 30 यार्डच्या आतमध्ये बंदिस्त क्षेत्रामध्ये. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा इथे फलंदाजांना करून घेता आला पाहिजे, परंतु गोलंदाज देखील तितक्याच तेज तर्रार आणि तितकाच ताकदवर आहे. त्यामुळे 5 चेंडू त्याने यशस्वीरित्या फेकलेत. संघाची टोटल पोहोचली आहे ती 8 या आकड्यावर. द बेंगॉल टायगर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे सौरभ गांगुली, ज्यानं स्लेजिंग नावाचा प्रकार पाश्चिमात्य देशांचा क्रिकेटमधून संपवला. 8 जुलै त्यांचा आकडा आहे. इथे मात्र शॉर्ट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं क्षेत्र गवसलंय. एकंदरीत एक सिंगल इथे मात्र धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 9 या अंकावर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. यानंतर नागदोबा वॉरियर्स आणि पार्थ 11 ही लढत असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या मॅच करता. इथे स्टार्टअप जर आपण पाहिलं, पूर्वार्ध सध्या सुरू आहे. उत्तरार्धामध्ये खरं तर संघर्ष बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु पूर्वार्धामध्ये ज्यावेळी तुम्ही एक मजबूत पायार असता त्यावेळी फाईट करण्याची संधी तुम्हाला निश्चित मिळते उत्तरार्धामध्ये. आणि निश्चितच सर्व जे चषक आहेत आपले ते आदरणीय कश्यपजी शिंदे या स्पर्धांसाठीचे दाते, तदनंतर सामनावीरासाठी ज्या कॅप्स आहेत त्या आदरणीय योगेशजी सोगम साहेब, तदनंतर कूलर फॉर बॉलर बॅट्समन आदरणीय SS स्टार सुलगाव पार्थ नाचणेकर दादा, त्यांचं देखील मनापासून आभार. पहिलाच बॉल स्वैर चेंडू आहे आणि मालिकावीर द बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट करता सायकल आहे ती आदरणीय विलासजी गावडे. या सर्व दात्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो, कारण क्रीडा विश्वामध्ये तुमच्यासारखी व्यक्तिमत्व ज्यावेळी उभी असतील त्यावेळी ना भूतो ना भविष्य असं घडणारी जी आयोजन आहेत ती मात्र घडू शकतील. त्याकरता आपण बऱ्याचदा म्हणतो की देणाऱ्यानं देत जावे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. इथे पहा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, सरळ उडवलाय, बॉल चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधल्या क्षेत्रातून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौका. खरं तर 14 हा ऐतिहासिक आकडा आहे. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म त्या आकड्यावर आपण पाहिला. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस देखील तो आपण पाहिला. आणि मराठ्यांच्या अविरत इतिहासाचा रक्ताभिषेक पानिपती ज्या दिवशी घडला 14 जानेवारी 1761, म्हणजे रडत संघर्षाचा आकडा म्हणून 14. इथे पहा सरळ लॉंग लेगला बॅकवर्ड झोन मधून फाईन लेगचं क्षेत्र निवडत असताना ठोकला अत्यंत विस्फोटक आणखीन एक स्ट्रोक 4 धावांकरिता. संख्या जाऊन पोहोचली. प्रथम फलंदाजी करत असताना टीम DVCC मात्र पोहोचली 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 अत्यंत दर्जेदार स्ट्रोक्स फलंदाजाच्या बॅटमधून आलेत. तिसरा बॉल चेंज ऑफ पेस, गती बदलली, व्हॅरिएट केलं, गती परिवर्तन इथे मात्र एक्झिक्युशन केलंय. आणि एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळून झाले. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे तुम्ही पाहताय. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा देवाचे गोठणे प्रीमियर लीग 2024 हे पर्व. हा फटका सर वड क्लास अत्यंत दर्जेदार. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. 22 रन्स. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स आले होते. पहा अचंबित करणारा बॉल. आणि निश्चितच आपण पाहतो की अचूकता कशी असावी गोलंदाजाची, ती अचूकता मात्र इथे दाखवतोय गोलंदाज. आपटून टाकलं, गुडलेनचा स्पॉट निवडला.
गुडलँड स्पॉट इज द बेस्ट अवर वेपन इन टेनिस क्रिकेट. मी बऱ्याचदा म्हणतो की गोलंदाजांना वाचण्याचे दोन अस्त्र क्रिकेटमध्ये आहेत. एक म्हणजे गुडलँड स्पॉटवर गोलंदाजी करणं, दुसरं म्हणजे फुलिश लेंथ हार्ड लेंथ गोलंदाजी करणं, आणि ते काम सध्या गोलंदाज करतोय. आता लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे ती मात्र 23. ग्रँडस नावाचा इतिहासकार लिहितो की या 1,500 मैल रुंद आणि 2,000 मैल लांब असणाऱ्या भारत देशाला जर स्वाभिमानानं कोणी जगायला शिकवलं असेल तर पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं नाव होतं अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. 23 जानेवारी आकडा आला होता साहेबांचा आणि त्यावर इथे मात्र ठोकलाय अत्यंत विस्फोटक मिडविकेटच्या बाहेर षटकार 6 धावा. स्वतःच्या मनगटातली रग किती आहे ना ते दाखवतोय फलंदाज अनिकेत. का लढतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल एंड ऑफ दी सेकंड ओव्हर पोहोचली. 29 14.5 सरासरी प्रतिषटक राखण्यामध्ये यश आलंय. ते टीम DVCC सध्या क्रीडांगणावरती आपलं नशीब आजमावतीये. तिसरं षटक किरण आलेत. के फॅक्टर वापरतात कारण दुसरं षटक केतननं फेकलं होतं. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडवर फलंदाज देखील सज्ज आहे. आता चेतन तांबेला संधी मिळतीये. ग्लान्स केलाय बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू तत्पर आहे. झेल मात्र केली आहे धरणीला. दान कॅच ड्रॉप्ड. सोपे झेल क्रिकेटमध्ये सहजतेनं सुटणं हेच तर खरं क्रिकेटची हीच तर खरी परिभाषा आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल इथे धाव फलकावर कनेक्ट होईल. 2 धावा इथे कनेक्ट होतील आणि 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल जर आपण पाहिली तर 31 या धावसंख्येवर 31 आकडा धाव फलकावर जोडला गेला. अक्रॉस सीम ॲक्शनचा बेताज बादशाह लसित मलिंगाचा आकडा. इथे मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर किरण सध्या तत्परता दाखवतात. पुन्हा एकदा अपोजिट एंडकडून लाईन ऑफ ॲक्शन इथे चेक करावी लागणार आहे. पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल इथे मात्र धाव फलकावर कनेक्ट होईल. संघाची टोटल पोहोचली 32. हा आकडा जेव्हा जेव्हा येतो ना खरं तर आठवड होते या माती करता आपल्या स्वधर्मा करता ज्यांनी 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीमध्ये अत्याचार भोगले त्यात अत्यंत या महाराष्ट्राच्या मातीचे सुपुत्र छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा हा आकडा आहे. इथे पहा झेलबाद झालाय. फलंदाजाला परतावं लागलंय. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. मिस्टर चेतन तांबे निघालाय परतीच्या प्रवासाला. बॅट्समॅन आउट. अक्षय नवाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकाची पोझिशन तो भूषवतोय. संघाची टोटल 32 या आकड्यावर. तिसरं षटक किरणला सफलता मिळाली आहे दुसऱ्याच बॉलवर. गोलंदाज तयार. फुलर लेंथ होता. फुलिश लेंथ मी तर म्हणेन की एक फसवा. क्रिकेटच्या तालमीतला आपण बऱ्याचदा पाहतो ना की चकाकणारी प्रत्येक गोष्ट हिरा असेलच असं नाही. कदाचित ती धारदार काच देखील असू शकते जी आपल्या हाताला लागून जखम देखील होऊ शकते. आणि पहा इथे केलं आक्रमण. हवाई हल्ला चढवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर ठोकलाय. अत्यंत विस्फोटक षटकार. कश्यपजी शिंदे असतील, योगेशजी सोगम असतील, SS स्टार सोलगाव पार्थ नाचणेकर असतील आणि आदरणीय विलासजी गावडे साहेब असतील. सर्व दात्यांचे आभार. आणि इथे पहा आणखीन एक धमाका. 1 मोर 4 रन फॉर टीम DVCC. या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 42. अक्षय नवाले सांगतोय खाईन तर तुपाशी नाहीतर मग मात्र मी उपाशी. काय विस्फोटकता आहे त्याच्या बॅटिंग मध्ये.
आता थोडासा गती बदलली, कमी वेगाचा बॉल, पेस व्हॅरिएट केली, गतीला बदललं आणि एका निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न होतीये. षटक क्रमांक 2 एंड ऑफ दी माफ करा 3 एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड, 42 धावा. गडी आतापर्यंत बाद झाले ते 2, कारण राजू आणि चेतन तांबे या 2 बाद होणाऱ्या फलंदाजांची नावं आपण पाहिली आणि शेवटचा आणि चौथं षटक 42 धावा आतापर्यंत धाव फलकावर जोडल्या गेल्यात. शेवटच्या षटकाला इथून प्रारंभ होईल. आपण पाहत आहेत देवाचे गोठणे प्रीमियर लीग 2024चा हा आविष्कार, अभूतपूर्व सोहळा क्रिकेटच्या मैदानात या भटवाडीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती न भूतो न भविष्य असं घडणारं हे आयोजन. त्यामधली DBCC आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11 अशी लढत सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. चौथं षटक लेगस्टिकच्या बाहेर बॉल आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा धावसंख्या जी धाव फलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 43 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. अगदी आपण पाहतो चौथ्या षटकाला इथे प्रारंभ झाला. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक स्वतः चेंडूला जज करतायत आणि इथे टिपलाय, अत्यंत अचूक झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि खरं तर पोरांची अवस्था आहे ना फार डेंजर आहे. म्हणजे आता कसं झालंय की पहिल्यांदा विचारलं जातं पोराचा फ्लॅट आहे की नाही, नंतर विचारलं जातं त्याच्याकडे गाडी आहे की नाही, बँक बॅलन्स किती आहे, कुठं काम करतो. बिकट परिस्थिती आहे, कारण जनगणना जेव्हा झाली ना 1000 पुरुषांच्या मागे 977 स्त्रिया होत्या. त्यामुळे 33 लोकांनी काय करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि निश्चितच ही वास्तविकता आहे. ती वास्तविकता आता कुठेतरी बदलली पाहिजे. फटका चांगला आहे, मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय, अत्यंत विस्फोरक आणि तितकाच ताकदवर स्ट्रोक पाठवलाय सरळ भटवाडीकरांच्या बेटीला. षटकार, 6 धावा. धावा 49. गोलंदाज तयार, ओव्हर द स्टंप्स आला. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचं होतं, परंतु फटका फसला कारण एक्स्ट्रा कव्हरचा पूर्ण झोन खाली होता. ते फलंदाजानं हेरलं होतं. हे कदाचित गोलंदाजानं देखील ते रीड केलं की बॅट्समन आता या क्षेत्रामध्ये फलंदाजी करणार, त्या अनुषंगानं त्यानं चेंडू इथे हाताळलाय. संघाची टोटल स्थिर अवस्थेमध्ये 49, 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. फटका पहा, बॅटची कडा घेऊन निघालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रोटेक्शन तिथे ऑन आहे. एक सिंगल इथे मात्र अधोरेखित केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50. अर्धशतक जे फलकावर झळकलंय. उर्वरित 2 चेंडू इथून मात्र शेष आहेत. हे पूर्वार्ध आता संपायला फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर पार्थ 11 आणि त्या विपक्षामध्ये गोलंदाज तयार. सुंदर गोलंदाजी होती, अत्यंत काटकतेने गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते. लॉर्ड्सचा पेपर जरा द्या प्लीज. पार्थ 11 संघ आणि त्या विपक्षामध्ये नागदोबा वॉरियर्स, दोन्ही संघांचे कॅप्टन. आपण उपस्थित राहायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतरची लढत तुमची असणार आहे. 50 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल इथे पहा, लाईन लेंथ हरवली आहे. दिशाहीन गोलंदाजी होती. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती पोहोचली 51 धावा. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. 51 धावसंख्या जी पटलावर जोडली गेली आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हितेश आलेत. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल इथे मात्र उद्घोषित केला जातोय.
संघाची धावसंख्या एका आकड्याच्या सहाय्यानं पोहोचली आहे 52 धावा, 52 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी मी बऱ्याचदा म्हणतो ना की एक धावेची किंमत क्रीडा विश्वामध्ये काय. 2019चा विश्वचषक जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा कळतं एका धावेची किंमत. त्या न्यूझीलंडला जाऊन विचारा की ज्या एका धावसंख्येकरता त्यांनी विश्वचषक गमावला होता. इथे मात्र गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी होती. आता अचूक टप्पा हेरलाय. डॉट बॉलची उद्घोषणा 52 धावसंख्येवर दोन्ही संघ नोंद घ्या. 52 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 53 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर अपोजिशन. DVCCनं उभ्या केल्यात 52. 53चं टार्गेट समोर असणार आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना किशोरदादा 11 संघाला विजयाकरता निश्चितच कराव्या लागणार आहेत त्या 53 धावा. 53 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. शिरसेकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. शिवसेना उपशाखा प्रमुख आदरणीय शिरसेकर सरांना आपण इथे विनंती करूयात. शशांकजी पवार त्यांना देखील विनंती आहे की आपण इथे उपस्थित राहायचंय. आदरणीय राजूभाई शिरसेकर शिवसेना शाखा प्रमुख. टेल इज द कॉल आणि इथे आला हेड्स. टॉस इथे जिंकलाय देवाचे गोठवणे या संघानं. माफ करा, नागदोबा वॉरियर्स. आपण देवाचे गोठवणे प्रीमियर लीग खेळतोय. आपला जो निर्णय तो निर्णय तरी आपल्याला कळवून जावा लागणार आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिक्रिया देण्याकरता ते मात्र नाराज आहेत. तुमचं स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. पार्थ 11 संघाचे कॅप्टन काय म्हणाल. आता खरं तर नाणेफेक आपण गमावली आहे, वाट्याला आता बॅटिंग आली आहे. काय म्हणशील एकंदरीत काय प्रतिक्रिया आहेत या मॅचच्या माध्यमातून. काय स्ट्रॅटेजी घेऊन क्रीडांगणावरती खेळणार. आता क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि आम्ही 50 ते 60 रन जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त धावा इथे ठोकण्याचा मानस आहे त्यांचा. तुम्हाला शुभेच्छा असतील, मनापासून शुभेच्छा. यानंतरची लढत पार्थ 11 आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला नागदोबा वॉरियर्स. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन उत्तरार्धामध्ये 53 धावसंख्येची गरज आहे आता आणि 53 धावांचा प्रवास इथे केला जाणार की रोखला जाणार या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तो संघर्ष त्या करताय आणि निश्चितच आपण इथे पाहतो की शिवसेनेचं एक बलाढ्य नेतृत्व या क्रीडांगणावरती उपस्थित आहे. निश्चितच साहेब, जेव्हा जेव्हा मी पाहतो ना हे भगव्याचे शिलेदार तेव्हा तेव्हा आठवण होते की पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार असतील, महाराष्ट्राच्या मातीकरता त्यांचा संघर्ष फार मोठा आहे आणि याची ठिणगी पडली होती 1 मे 1960ला. त्याच्या आधी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळी सुरू होती, म्हणजे जेव्हा धोका होता मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा, तो धोका या व्यक्तिमत्वांनी ओळखला होता आणि तदनंतर 1 मे 1960ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र दिन आपण त्या दिवशी साजरा करतो आणि तदनंतर मग एक शिडशिडीत बांध्याचा युवक या मुंबई करता, या मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता काळ्या पिवळ्या टॅक्सीवर बॉम्बे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सायन्सच्या समोर उभा राहिला. त्यानं पहिलं भाषण ठोकलं आणि मग प्रत्येक मराठी माणसाच्या गळ्यातलं ताईत्य बनले. नाव होतं बाळ, परंतु आजही लोक त्यांना बाप या नावानं ओळखतात. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना झाली. तदनंतर जुलै 1967ला पहिला झंझावत या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला आणि मग तिथून निघालेली हा अविरत हा जो प्रवास आहे तो आज तागायत सुरू आहे. इथे आपण वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. अगदी विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे. 53 धावा ज्या गरजेच्या असणार आहेत. प्रतिस्पर्धी किशोरदादा 11 या संघाला, DVCC या संघाच्या विपक्षामध्ये. चला थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे, तुमचे 12th मॅन इथं अनिवार्य असणार आहेत. DVCC संघाचा 12th मॅन इथं उपस्थित आहे. मी किशोरदादा 11 या संघाच्या 12th मॅनला विनंती करतो की या उत्तरार्धाचा पहिला बॉल पडायच्या आत आपली उपस्थिती इथे मात्र अनिवार्य असणार आहे. समोर आपण पाहतो की टेकडीवर जी वस्ती आहे पूर्ण ज्या पद्धतीनं प्रत्येक घरावर मानानं डौलानं भगवा फडकतोय आणि 22 जानेवारीला तो इतिहास घडलाय. कारण राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना आपण पाहिली. निश्चित रूपानं
500 वर्षांची जी प्रतीक्षा होती, कारसेवकांचा जो संघर्ष होता तो संपला आणि अयोध्येमध्ये प्रशस्त राम मंदिर जे उभं होतंय हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. इथे आपण वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं, ज्या माध्यमातून विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे. 2 बॅटर्स क्रीडांगणावरती दाखल होत आहेत, सूरज आणि त्यांचे साथीदार प्रीतम. मॅचला होईल इथून प्रारंभ. उत्तरार्धाची सुरुवात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश आणि अंपायर इथे मात्र नोटिफिकेशन देत आहेत, लेट्स प्ले द गेम. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. रितेश निघाला. फॉरेस्ट सिटी एंड कडून पहिलाच बॉल. पहिलाच चेंडू आणि त्या बॉलवर लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन तैनात असताना पहिल्याच बॉलवर टिपलाय, अचूक झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. गोल्डन डकचा शिकार. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की शटर खुली नाही तो कर्फ्यू लग गया, असा जो प्रकार आहे ना तो सध्या फलंदाजी करणाऱ्या किशोरदादा इलेव्हन या संघाच्या बाबतीत घडलाय. बॅट्समनला परतावं लागलं. फटका जरूर चांगला होता. नवीन चेंडू आहे त्यामुळे त्याला लॉफ्ट करणं इतकं सोपं नाही आहे, कारण मैदानाच्या बाहेरून पाहणं, बघणं किंवा बोलणं फार सोपं आहे, परंतु खेळाडूलाच माहिती आहे मैदानामध्ये किती मेहनत करावी लागते. बॉलर इथे तयार. अत्यंत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. कौतुक करावं लागणार आहे इथे गोलंदाजाचं, रितेशचं विशेषतः, जो पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे तो फेकतोय. कदाचित फलंदाजांना देखील या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मी बऱ्याचदा म्हणतो की मुंबई ही खरं तर आर्थिक राजधानी आहे आणि या मुंबईची लाईफलाईन जर कोण असेल तर ती लोकल आहे. लोकल जर थांबली की मुंबई देखील थांबते. तसंच क्रिकेटमध्ये धावा येणं जर थांबलं ना तर तुमचं क्रिकेट थांबतं. आणि सिंगल डबल खरं तर श्वास आहेत क्रिकेटचा. नो बॉलचा सिग्नल आलाय, पंच दाखवत आहेत. 1+1 अशा 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. पुढच्या बॉलवर फ्री हिट असणार आहे. 9 ऑक्टोबर 2007 ही तारीख होती ज्या दिवशी पहिल्यांदा इम्प्लिमेंटेशन झालं फ्री हिटचं. कारण युरोपामध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉलच्या लीग्स त्या संकल्पनेला क्रिकेटमध्ये अवतरवलं. DLFनं स्पॉन्सरशिप दिली आणि पहिली IPL आपण पाहिली 2007ला. त्यावेळचं एक्झिक्युशन आहे. फटका चांगला आहे. इथे मात्र फ्री हिट आहे हे विसरून चालणार नाही. पहा, बऱ्याचदा आपण हे विसरतो की फ्री हिट आहे आणि आनंद देखील साजरा करण्याच्या उत्साहात आणखीन काहीतरी गमवतो. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. एकच सिंगल घेतली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 3. महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आहे. हनुमान जयंतीचा दिवस 3 एप्रिल 1680, ज्या दिवशी रायगडावरून छत्रपती शिवरायांचं निधन झालं 12च्या सुमारास आणि पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण स्वराज्य ज्या दिवशी हळहळलं. रयतेचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य आणि त्या राज्याचा, त्या जगाचा पोशिंदा कोण होता तर आपल्या या महाराष्ट्राच्या मातीचं आराध्य कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन ज्या दिवशी झालं. इथे जर आपण पाहिलं ना तर एक सिंगल पुन्हा कन्वर्ट केली आहे क्रीडांगणावरून. संघाची टोटल पोहोचली एका आकड्याच्या सहाय्यानं 4 या आकड्यावर. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन वीर तानाजी मालुसरे रायगडावर पोहोचले आणि तिथे कळलं की कोंडाणा घ्यायचा आहे. 4 मार्च 1959 ची भयान रात्र आणि कोंडाणा ज्या दिवशी सर केला गेला. अनेक इतिहासाचे पैलू आहेत. खरं तर त्या छत्रपतींचे शिलेदार आपण आहोत. या महाराष्ट्राच्या लढवय्या मातीचे शिलेदार आपण आहोत. आणि क्रीडांगणावरती काय घडतंय, क्रिकेट खेळता खेळता फुटबॉलला देखील झाली आहे सुरुवात. बॉल चाललाय सरळ ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या पली. त्यानं 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 53चा पाठलाग सुरू आहे आणि धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या मात्र 8 रन्स. लॉर्ड्स वरती दादानं काढलेला टी शर्ट अजूनही आठवतोय, कारण फ्लिंटॉपला टीच करायचं होतं आणि 8 आकडा आला की सौरभ गांगुलीची आठवण अगदी न चुकता मला होते. त्याचं कारण आहे की 311 ज्या दिवशी चेस झाल्या होत्या आणि लॉर्ड्सच्या गॅलरीतून लढणारा भारतीय कसा असू शकतो ते दाखवलं होतं सौरभ गांगुलीनं देखील.
इथे पहा सिलिबडाऊन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण, एक सिंगल जी धावफलकावर कनेक्ट होईल 20.12 मीटरच्या विकेट दरम्यान आणि धावगती देखील चांगली होती एका सिंगलच्या सहाय्यानं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची धावफलकाची स्थिती जर आपण पाहिली, 1 गडी बाद 9 धावा. विजयाकरता येणारे 18 चेंडू आणि 44 ची गरज आहे. 18 चेंडू 44 धावा इथे साकार केल्या जाणार का की रोखल्या जाणार, हे येणारे क्षण मात्र इथे ठरवतील. चला स्प्लिट अप व्हा, नो टीम मीटिंग. कारण जसं महाराष्ट्रामध्ये आव्हानात्मक परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण होते आणि विधिमंडळाची तातडीची बैठक जशी बोलवली जाते तशी बैठक इथे बोलवली. आता ती प्रतिस्पर्धी DBCC संघानं ती बैठक पहिल्यांदा बरखास्त करा आणि लगेचच आपल्याला दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आणावं लागणार आहे. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवर चेतन तांबे आलाय. षटक क्रमांक 2, 18 चेंडू शिल्लक आणि विजयाकरता बरोबर 44 धावा. हे समीकरण जो संघ सोडवेल तोच संघ इथे यशाला गवसणी घालेल एवढं मात्र निश्चित आहे. अगदी विजयाच्या असंख्य पायऱ्या चढता चढता यशाकरता या परिश्रमाच्या अनेक परिगाथा तुम्हाला लिहाव्या लागतात. त्या परिगाथा इथून हे फलंदाज लिहितील का, जर तरच्या गोष्टी आहेत. क्रिकेट हा खरं तर संभाव्यतेचा खेळ नाही आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी, अनिश्चितता भरलेला खेळ आहे. त्यामुळे या क्रीडांगणावरती काही घडू शकतं. गोलंदाज तयार, आडवा बॅटने इथे केलाय प्रहार, बॉल चाललाय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवर स्पष्ट संकेत दिलेत, चौकार. आपल्या ध्येयासाठी आहे ना अतोनात प्रयत्न करा, कारण वेळेच इतिहास घडवतात आणि शाळे फक्त तो इतिहास वाचतात. अगदी जगानं तुम्हाला वेळ ठरवलं तरी चालेल, परंतु ध्येयाकरता अतोनात प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत. तुमच्या प्रयत्नांची उंची इतकी पाहिजे ना की नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकता आलं पाहिजे. कदाचित तेच काम इथे फलंदाजांना आता करायचं आहे. चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 13. विजयाकरता बरोबर 40 धावांची गरज आहे. 40 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन रिमेनिंग 17 बॉल्स. 17 चेंडू आणि विजयाकरता 40 धावांची गरज. इथे आपटून टाकण्याचा प्रयत्न झाला, थोडीशी लाईन लेन देखील बरकटली. अपस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर कनेक्ट होईल. संघाची टोटल पोहोचली आहे 14. 14 ऑन स्कोर कार्ड. ज्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला ना त्या किल्ल्याचं नाव होतं पुरंदर आणि त्या पुरंदराचा सेनापती कोण होता तर नरवीर मुरारबाजी देशपांडे. महाराष्ट्राच्या मातीतला एक लढवय्या शिलेदार, छत्रपती शिवरायांच्या विश्वासाचे शिलेदार. आणि इथे क्रीडांगणावरती पुन्हा एकदा चूक होतीये गोलंदाजाच्या मार्फत. एक्स्ट्रा धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी विजयाकरता 38 धावांची अजूनही गरज आहे. 38 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच, कारण 15 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अगदी स्ट्रायकर एंडवर फलंदाज जर आपण पाहिलं तर रोशन आणि त्याचा साथीदार प्रीतम. गोलंदाज तयार, राऊंड दी स्टंप्स आलाय. इथे पहा फटका फसलाय, चेंडू हवे ते वेगानं आले क्षेत्ररक्षक, जज केला आणि काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, सुपर्ब, इट्स अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय झेल टिपलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम किश. हा यशानं घ्यायचा असतो. सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. आणि मी याकरता एक उत्तम उदाहरण देतो की साध्या पेट्रोल पंपवर काम करणारा पोरगा त्याच्या कानाखाली काय लगावली. रिलायन्स उद्योग समूहासारखी मोठी इंडस्ट्री त्यांनी उभी केली. नाव होतं धीरूभाई अंबानी. अपमान जर तुमचा झाला ना यशानं त्याला उत्तर देता आलं पाहिजे. इथे चेंडू हवेत आहे, बॅटची अप्पर एज, टिपलाय झेल, पलटवार आणखीन एक. 1 मोर विकेट डाऊन. भोपळा न फोडताच निघालाय परतीच्या प्रवासाला फलंदाज कल्पेश. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
याच विकेटच्या पतनानंतर 15 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. 38 धावांची गरज असताना अचूक टप्प्यावर चेतन तांबेनं केलेली गोलंदाजी कदाचित हे यशाचं गणित साधण्याचं गमक असू शकतं. चेतन तांबेच्या माध्यमातून डीव्हीसीसी टीम करता गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. राऊंड डिस्टम्स आलाय. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. कलेक्शन देखील प्रॉपर आहे. प्रोटेक्शन दिलं बॉलला आणि एक सिंगल जिथे अधोरेखित केली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 16-16. महाराष्ट्राच्या मातीनं 5 जून 1674 पहिला राज्याभिषेक रायगडावरनं पाहिला, ज्या दिवशी सप्तगंगा सप्तसिंधू रायगडावरती आल्या. परंतु 16 जानेवारी 1681 महाराष्ट्राच्या मातीनं दुसरा राज्याभिषेक देखील पाहिला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे त्या दिवशी छत्रपती झाले, तोच हा दिवस आहे. खरं तर थोडंसं मी म्हणेन की फलंदाजाकडनं चुकी झाली. ते तयारीत नव्हते किंवा कदाचित त्यांचा माइंडसेट वेगळा असावा हा फटका खेळण्याचा. इथे डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू 16 या धावसंख्येवर. चेंडूंची खेळी आतापर्यंत संपुष्टात आली आहे ती 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. षटकातला शेवटचा बॉल ग्लान्स केलाय. फटका तत्पर आहे परंतु फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन पहा. काय अप्रतिम खेळी आहे. अक्षरशः बैरी सशाण्यासारखी नजर होती आणि चित्यासारखी चपळाई देखील होती त्या खेळाडूच्या माध्यमातून. डीव्हीसीसीचा शिलेदार अनिकेतला आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं कितक्या वेगानं आला की सरळ त्यानं जवळजवळ 3 धावा रोखल्या संघाच्या. एक सिंगल दिली. 2 षटकांचा खेस संपलाय. 8.5ची सरासरी प्रति षटक आहे. 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि विजयाकरता धावांचा डोंगर अजूनही समोर दिसतोय. धावफलकावर मी तर म्हणेन 53 धावा काय फार मोठं लक्ष नव्हतं. परंतु या जर आपण इतिहासाचा दाखला या द्यायचं झालं ना तर जंजिऱ्याचं मी उदाहरण देतो. इतिहासातला असा एकमेव किल्ला आहे जो अजिंक्य राहिला, जो खरं तर आपल्या कुलदैवताला देखील जिंकता आला नाही. कारण या जंजिऱ्याच्या मदतीला पूर्ण समुद्र किनारा आहे आणि त्या किल्ल्यावर असणाऱ्या 752 तोफा, अगदी कलाल बांगडी असेल किंवा गोमुख सारखी तोफ असेल, त्या तोफांनी त्या किल्ल्याला वाचवलं. तसंच कदाचित डीव्हीसीसीचा हा जो अभेद्य किल्ला आहे त्याला वाचवण्याकरता या तोफखान्याला वापरलं जातंय गोलंदाजीच्या. कारण याआधी गोलंदाज चेतन तांबेनं केलेली अत्यंत काटकतेनं गोलंदाजी. फटका पहा. फुलटॉस बॉल. जी मेहनत पहिल्या 2 गोलंदाजांना केली त्या मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम मात्र इथे तिसऱ्या गोलंदाजानं पहिल्याच बॉलवर आक्रमण. षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 23 या आकड्यावर. खरं तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आकडा तर आहेच 23 जानेवारी. परंतु या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची बाजीपणाला लावून जहाल मतवादी संघटनेची स्थापना केली, आझाद हिंद सेनेची स्थापना ज्या व्यक्तिमत्वानं केली, त्या नेताजी सुभाषचंद्र बोसांचा देखील आकडा 23 जानेवारीचा आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. कारण या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता कित्येक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, हे देखील विसरून चालणार नाही. फटका चांगला. बॅक टू बॅक. इथे मात्र टिपलाय झेल अनिकेत आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. थँक्यू. हा सामना, या सामन्यामध्ये जर परताव्याची साथ डीव्हीसीसी साठी कोणी दिली असेल ना तर ती कोणत्या फलंदाजानं नाही, ती कोणत्या गोलंदाजानं नाही, ती क्षेत्ररक्षकाने. अनिकेत त्याचं नाव आहे. त्यानं केलेली क्षेत्ररक्षणाची परवरिश म्हणजे आतापर्यंत त्यानं ज्या धावा वाचवल्यात, महत्त्वाच्या क्षणी विस्फोटक फलंदाजांच्या ज्या अचूक झेल त्यानं टिपल्यात, कदाचित डीव्हीसीसी संघाच्या यशाचं हे गणित असू शकेल. गोलंदाज तयार आहे. आपल्या गोलंदाजी मार्कवर राज. षटक क्रमांक 3, त्यातला 3रा बॉल जो प्रगतीपथावर आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अचूकतेनं इथे मात्र चेंडू हेरलाय. त्याला बॅकअप दिलं यष्टीरक्षकानं. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 9 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत.
संघाची टोटल पोहोचली आहे 23-30 धावांची अजूनही गरज आहे. 3-0 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 30 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 9 चेंडू शिल्लक आहेत. अशक्य अशी कोणतीच गोष्ट या जगात अवेलेबल नाहीये. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. इथे पहा फटका लॉंग ऑफ मध्ये जास्त उंची, लांबी इथे मात्र कमी आणि त्याचा फटका बसतोय फलंदाजाला. बॅट्समन आउट. 1 मोर विकेट डाऊन. आणि विनोदनं आतापर्यंत मला वाटतं ही दुसरी झेल टिपली आहे. पहिल्या बॉलवर देखील त्यानं पहिलाच अचूक झेल टिपवून संघाच्या यशामध्ये फार मोठा वाटा त्याचा होता. इथे मात्र 4 चेंडू संपुष्टात आलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचं सत्र मात्र शिल्लक आहे. नवीन बॅटर आता विनोदच आलेत. ते विक्ट्रीपर्यंत पोहोचवतील का किशोरदादा 11 या संघाला. गोलंदाजी माग कर, गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टम्प्स. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला मानवंदना देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नीडेड चौकार. रविवारचा दिवस आहे. मल्हारी मार्तंडाचा दिवस आहे आणि डीजे वाल्यानं देखील तेच गाणं वाजवलंय. त्या जेजुरी गडाच्या राजाला इथून मानवंदना आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 27. आणि खंडोबाचं प्रशस्त मंदिर देखील आपल्या उजव्या बाजूच्या टेकडीवर इथे आहे. निश्चितच त्याच खंडेरायाला इथून नतमस्तक होऊन आपण वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. संघाची टोटल पोहोचली आहे 27 या धावफलकावर. शेवटचा अंतिम 1 चेंडू या षटकातला शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 ची इथे समाप्ती. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. संघाची धावफलकाची स्थिती जर आपण पाहिली 9च्या सरासरीनं 27. विजयाकरता 26 धावांची गरज. 1 षटक 6 चेंडू 26 धावा. हे गणित सोडवलं जाणार की रोखलं जाणार हे आपण उत्तरार्धाच्या या शेवटच्या अंतिम षटकामध्ये पाहणारच आहोत. परंतु तुर्तास एक संधी डीजेला. थँक्यू. 27 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये विजयाकरता 26 या धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय विनोदच आलेत. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये तर आपली कलात्मकता दाखवली आहेच, परंतु आता गोलंदाजीत देखील मला आविष्कार दाखवायचा आहे. सांगणारे हे षटक असेल का की फलंदाजी करणारे त्यांच्यावर हवी ठरतील. विनोद आणि त्या विपक्षामध्ये विनोद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. फॉरेस्ट सिटी एंड कडून स्ट्रायकर एंडवर आयश. फटका इथे उंच पुरा आहे. उंची जेवढी जास्त त्यापेक्षा लांबी ही दुप्पट आहे. षटकार. पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते. आणि जो कधी लढू शकत नाही ना तो कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे इथे लढावं लागणार फलंदाजाला. 5 चेंडू विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज देखील सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. फुल टॉस. नो बॉलचा इशारा.
1+1 आणि इथे मात्र पहा गरीबी में आटा गेला अशी परिस्थिती. नो बॉल +2 अशा टोटल 3 धावा इथे बोनस स्वरूपात प्राप्त होतील फलंदाजी करणाऱ्या किशोरदादा 11 या संघाला. 5 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची गरज आहे. त्यामध्ये एक बोनस फ्री हिट तुमच्या बात्यामध्ये ऍड होते. या बॉलवर फ्री हिटची नामी संधी असणार आहे. किशोरदादा 11 काय लढतायत हे दोन खेळाडू. एका बाजूला आयुष लढतोय आपल्या संघाच्या अस्तित्वाकरता, तर एका बाजूला गोलंदाज विनोद देखील लढतोय. परंतु चुका घडल्यात. या उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या करावी लागणार आहे ती मात्र 17 हा बॉल या मॅच मधला अत्यंत महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय सरळ बटवाडीकरांच्या बेटीला. धमाका. व्हॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. धन्यवाद. षटकाराच्या मदतीनं 42 धावा 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. कोण जिंकणार ही लढत. व्हॉट अ मॅच. सामना अत्यंत दर्जेदार आहे हे विसरून चालणार नाही. काय लढलाय तो खेळाडू. जिद्दमय संघर्षाच्या सोनेरी यशाच्या गाथा इथे लिहिल्या जातील का. अत्यंत विस्फोटक फलंदाजी होतीये. 4 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. विनोदनं टाकलेला एक नो बॉल कदाचित हेच बॅकफुटवर आणणार ठरू शकेल का. समोर बॅटिंग करता पुन्हा एकदा सज्ज होतोय आयुष. षटकातला पुढचा चेंडू घेऊन विनोद आपल्या बॉलिंग मार्कवर. षटकातला तिसरा बॉल ओव्हर द विकेट ना फॉरेस्ट सिटी एंड कडून निघालाय. ओव्हर द विकेट. बॅटची बॉटम घेऊन चेंडू निघालाय घरंगळत अलॉंग दी कार्पेट. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये मी याआधी देखील उल्लेख केला की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि कदाचित तेच इथे डीव्हीसीसीच्या बाबतीत जाणवतंय. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. धावांची गती पोहोचली 44. 9 धावा अजूनही गरजेच्या आहेत. येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. विनोद की आयुष. आयुष की विनोद. कोण ठरणार या विजयाचा शिल्पकार. बॉल तयार. ओव्हर पिच बॉल पाठवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. मोक्याच्या क्षणी वेळ पाहून खेळ केलाय. षटकार. खेळी पाहून बाजीराव मस्तानी चित्रपटातलं वाक्य आठवलं. चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते कभी भी मात दे सकती है. इथे मात्र आयुष देखील आयुषच्या बाबतीत हे गोष्ट सांगावीच लागेल की आयुषच्या फळीची रफ्तारच आयुषची ओळख आहे. कदाचित तेच ते इथे तो दाखवतो.